कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या पंजोबांच्या एका पेटीमध्ये ज्या काही गोष्टी जतन करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ही पोथी मला सापडली। खरं तर बऱ्याचशा पोथ्या चाळल्या मी, पण त्यामध्ये फक्त देवीची स्तुती लिहिलेली होती। पण या पोथीमधले काही शब्द वाचून मला असं वाटलं की या पोथीमध्येच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल। हा बाबोशीचा थेरडा का आलाय अचानक? नीट चेप रे पाय। एवढे तुम्ही अशा उभ्या का? जा जा स्वयंपाक करा, दोघी काहीतरी चमचमीत करा, जेवायचं की नाही? जा। गडबड आहे, काहीतरी गडबड नक्कीच आहे। ग्रहण सुटायच्या आधी जीव जायला हवा। ग्रहण येत आहे, या ग्रहणाच्या काळातच काहीतरी हालचाल करायला हवी, कारण हा काळच उत्तम काळ आहे माझ्यासाठी। ही पोथी मी वाचून काढली। यामध्ये युद्ध, सर्प, ग्रहण, देवी आईचं जागवणं हे सगळे उल्लेख आहेत। पण या व्यतिरिक्त आणखीन असे काही संदर्भ आहेत जे मला नाही कळले। आपण बघूया या पोथीपासून आपल्याला काही मार्ग सापडतोय का? हा नक्की काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला। खरं तर आम्हाला हरल्यासारखं झालं होतं, पण बरं झालं तुम्ही ही पोथी घेऊन आलात। आबा, जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती। हेच नेत्रा, हेच ते श्लोक आहे ज्याच्यामध्ये मला काही संदर्भ आढळले होते। जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती। रुपालीशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही। लक्ष नका देऊ तिच्याकडे, नेत्र वाचतो। सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना, सुरा असुरांचे भिडे दिव्य सेना। अहो व्याही, उघडा दार, किती दिवसांनी आलात तुम्ही? बोलायचंय मला तुमच्याशी। सुरा असुरांची भिडे दिव्य सेना। काय एवढं लपून छपून चाललंय काय? हा, सुरासुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनयनेस पाहून रणी दैत्य पळती। ठीक आहे, तुम्हाला नाही उघडायचं का दार? मग मी माझ्या गुलामांना बोलावते, सांगते दार तोडायला, चालेल ना? अगं बोलायचंय मला व्यायांबरोबर। ही आव्हान खुश करण्याचा प्रयत्न करणार। आबा, तुम्ही आत्ताच्या आता निघा इथून।
अगं चला तुम्ही लगेच निघा, इथे तुमच्या जीवाला धोका आहे. सावकाश. आणि आबा सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाहेर गेल्यानंतर विरोचकाच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. हं? तुम्ही तुमची नजर खाली ठेवा, काही झालं तरी तिच्या डोळ्यात बघू नका. सावकाश. अरे तेरडे चाललास काय? या मला बोलायचंय तेरडे तुझ्या बरोबर, गप्पा मारायच्या आहेत. मी सावकाश आबा. सावकाश. ए थेरड्या थांब. अगं चला तुम्ही लक्ष नका देऊ. अरे थांबलं असतं तर बरं झालं असतं. नेत्राची तिरडी उचलायला मदत झाली असती. आता तुझी नात एवढी संकटात आहे तरी निघून चाललायस तू, असं कसं? मनाची नाही निदान जनाची तरी बाळ. चला आबा. थेरडा इथे विनाकारण येणार नाही, काहीतरी कारण नक्कीच असणार. जसे युग दिव्य त्रेतास गणती, तया साजेसे वीर युद्धात लढती. सुरा असुरांची भिडे दिव्य सेना, त्रिनयने सपाहून रणी दैत्य पळते. समीपे प्रकटला क्षण विजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा. ग्रहणात दैत्यांचा लाभे स्फुरणही, आणिक देवलोकी नाचे मरणही. असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरांचा लाभे शक्ती दुधारी. ग्रहण कंकणी दुष्ट मग आरंभिले, कोणी काळ सर्पाने देवीस डसले. जसे निळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशुनी देवी झालीसे निश्चला. जशी मूर्छा लक्ष्मण बंधूस आली, तशी घोर मूर्छा देवीस आली. उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला. अशा क्लिष्ट वेळी कुणी सर्प आला, देवीस जीवदान देण्या प्रकटला. जसे भान देवीस आले जरासे, प्रतापे तिच्या उलटे पडती फासे. उन्माद असुरांचा ठेचून तेव्हा, रणी रोविते देवी विजयी पताका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.